फ्री ऑफ कॉस्ट केलेल्या आहेत. आम्ही इथे येण्याचं कारण काय, आम्ही का आलो आहोत? बऱ्याच जणांना अटेंडन्सची भीती दाखवून बसवलेलं आहे. होऊ शकतं बऱ्याच जणांच्या मिसेसचा फोन आला असेल, आज हाफ डे घेऊन तुम्ही या. बऱ्याच जणांना असं देखील सांगितलं असेल, नोव्हेंबर आहे, वीकेंड येतोय, आपण काहीतरी प्लॅन करू. पण थोडं थांबूया, एकत्र येऊया, चर्चा करूया, कारण या सर्वांची खूप गरज आहे. कारण असा एक मुद्दा आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत की जो रोज तुमच्या खिशामध्ये असतो, तो खिशातून तुमच्या मनात येतो, मनातून डोक्यात येतो आणि डोक्यातून जातो बोटांच्या मध्ये. एक क्लिक आणि पूर्ण बँक खातं रिकामं. सगळं काही चाललंय ते फक्त आणि फक्त पोटासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या पैशासाठी. तेच जर आपण सिक्युअर करू शकत नसलो तर मग आपल्या इथल्या शिक्षणाचा काय फायदा? आणि भारतामध्ये ना राजकारणी, ना पॉलिटिशियन्स, ना डॉक्टर्स, सगळे जेंडर बायस असू शकतील, पण सर मी सांगतो फ्रॉडसर हे जेंडर बायस कधीच नसतात. ना ते असं म्हणतात की बाबा महिला आहे यांना सोडून देऊ किंवा यांच्यासोबत जास्त फ्रॉड करू. जेंडर बायस जाऊ दे, एज पण बायस ते करत नसतात. लहान मुलांसोबत पण फ्रॉड करतात, मोठ्यांसोबतही फ्रॉड होतात, शिकलेल्या माणसासोबतही होतात, न शिकलेल्या माणसासोबतही होतात. फ्रॉड कोणासोबत होत नाही, सगळ्यांसोबत होतात. मला सांगा, आता कोणाच्या खिशामध्ये 10,000 रुपये आहे कॅश, पण कुणाच्या ई वॉलेट मध्ये 5,000 रुपये, मे बी मोस्ट ऑफ द आपल्याकडे प्रत्येकाकडे असेल. तर ही सुरुवातच होती इथून. आता पुरा ऑर्थोडॉक्स पद्धतीचे गुन्हे नाही होत आहेत की अरे भाई चल तेरे को चाकू लगा पैसा निघाल, असं होणार नाही. कुठंतरी फ्रॉडसर बसला असेल जामतारामध्ये, अलवारमध्ये, आणि तिथून तो मस्तपैकी अस्खलित प्रमाणे इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल आणि आपल्याला असा मोहामध्ये पाडेल की आपण आपले सगळे डिटेल्स आपल्याशी शेअर करू टाकू. तर असे बरेच पद्धती आहेत, अशा बऱ्याच पद्धती आहेत तुम्हाला फसवण्याच्या, तुम्हाला मोहाला बळी पाडण्याच्या, आणि त्याला आपण बळी पडतो आणि आपल्यासोबत सायबर फ्रॉड होतो. तर हा फ्रॉड कुठला असतो, कसा असतो, कधी घडतो, केव्हा घडतो, आणि महत्वाचं म्हणजे घडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. आणि याचा दुसरा एक मुद्दा असा आहे, आम्ही जितका अवेअरनेस करू तितके तुम्ही अवेअर व्हाल. तुम्ही अवेअर झालात की तुमच्यासोबत सायबर फ्रॉड होणार नाही, म्हणजे आमच्याकडे एफ आय आर दाखल होणार नाही. थोडा कामाचा बोजा आमचा पण कमी होईल. तर आपण आता सुरू करूया सगळ्यांचा आवडताच काम करायला, डेटिंग स्कॅम. आम्ही तुमचं अटेन्शन कॅच करण्यासाठी थोडंफार मजेशीर पद्धतीने हे सगळं सेशन्स घेतोय. हा व्हिडिओ बघा. आप भी ऑनलाइन डेटिंग ऐप यूज करते हैं तो ये कहानी आपके लिए है। अलीशा मैच विद साहिल ऑन अ डेटिंग ऐप। बातें बढ़ने लगी, मिलने लगे और ट्रस्ट हुआ। फिर इंटीमेट पिक्चर्स शेयर होने लगी। सब कुछ परफेक्ट सा लग रहा था, पर कुछ ही दिन बाद साहिल ने अलीशा को ब्लैकमेल करना शुरू कर दिया। पैसे भेजो वरना पिक्चर्स लीक कर दूंगा। लेकिन अलीशा डरी नहीं, उसने इमीडिएट एक्शन लिया और नेशनल साइबर क्राइम पोर्टल पर रिपोर्ट किया। ऑनलाइन मिले लोग हमेशा सही नहीं होते। अगर आपको कोई ब्लैकमेल करे तो घबराइए नहीं, आप अकेले नहीं हैं। स्कैमर्स को ब्लॉक करें, 1930 पर कॉल करें या फिर cybercrime.gov.in पर रिपोर्ट करें। ऐसी और जानकारी के लिए फॉलो करें साइबर दोस्त। कन्सेप्ट लक्षात आली. आजकालचा जमाना आहे राईट स्वीप, लेट स्वीप, ओके, डेटिंग ऍप सुरू. पण पुढे आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय, नेमकी ती व्यक्ती, पुरुष जर एका स्त्रीशी बोलत असेल तर ती व्यक्ती स्त्री आहे का हे आपण व्हेरीफाय करतो का? नाही ना. बऱ्याच वेळेला असं होतं, जो मेरी प्रिया थी वो प्रिया नहीं थी, प्रवीण था, असं होऊ शकतं. अशा गोष्टी घडतात. अशा पद्धतीचे अनेक गुन्हे आपण रजिस्टर केलेले आहेत. फेक वेडिंग्स. तर यामध्ये हे जे आपण ऑनलाईन डेटिंग ॲप बघतो, यामध्ये तुमची सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीशी ओळख होते. ती तुम्हाला सांगते प्रिय आहे, मे बी तो प्रवीण पण सांगतो आणि तुमच्याशी जवळीक साधतो. त्या मैत्रीचं रूपांतर कालांतराने होतं प्रेमामध्ये. प्रेमात रूपांतर झाल्यानंतर तो कधी काळी तुमचे साधे साधे फोटो मागतो, म्हणजे नॉर्मल फोटोज. त्या नॉर्मल फोटोजचे तो विवस्त्र अवस्थेतील देखील फोटो मागवतो आणि ते तुम्ही भावनेच्या भरात पाठवता देखील. आणि त्यानंतर ती फसवणूक होण्याची सुरुवात होते, जशी साहेबांनी सांगितली तशी.
याच्यामध्ये अजून एक तो तुम्हाला वेगळी स्टोरी सुद्धा सांगू शकतो. तुम्ही ती प्रिया असेल प्रवीणशी बोलणार, मैत्री साधणार, प्रेम होणार आणि तो युरोपला असणार किंवा इतर कोणत्या देशात असणार. तिकडनं तो इथं भेटण्यासाठी येणार आणि एअरपोर्टला तो इमिग्रेशन डिपार्टमेंट असेल कोणत्या असेल तिथं तो पकडला जाणार तिथे आणि तुमच्याकडनं पैशाची मागणी करणार आणि त्यातून तुमची फसवणूक करणार. तो शेवटपर्यंत तिथून काही सुटणार नाही. तर अशा कोणत्याही सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीतून आणि प्रेमातून किंवा हे डेटिंग ॲपमधून जी तुमची फसवणूक होणार आहे त्याबाबत तुम्ही सतर्क राहायचं. पुढचा फ्रॉड बघूया. सेक्सटॉर्शन हा खूप गांभीर्याने बघण्याचा फ्रॉड आहे. काम वासना कुणालाही चुकलेली नाही, बरोबर. तो पुरुष असो किंवा स्त्री असो. इंटिमेट करणाऱ्या गोष्टी तुम्ही जस्ट स्क्रोल करत असता. तुम्ही रात्रीचं जेवण घेतलेलं असतं, तुम्ही स्क्रोल करत असता एक लिंक येते, त्यामध्ये इंटिमेट करणारा एखादा फोटो असतो किंवा एखादी व्हिडिओ असतो, तो तुम्ही सुरू करता. कदाचित अचानक आपल्याला व्हॉट्सअप कॉल येतो, बरोबर ना प्रशांत सर? अचानक व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉल येतो, पुढची व्यक्ती असते ती विवस्त्र असते, आपण इंटिमेट होतो, आपल्याकडून पण त्याच पद्धतीची गोष्ट घडली जाते आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये व्हिडिओ कट होतो. आपल्याला वाटतं अचानक कुणाचा तरी फोन आला, आपण शांत राहतो. इथून खरा स्कॅम सुरू होतो. तुम्ही 10 सेकंद तुमचा जो तुम्हाला व्हिज्युअल मिळालेला असतो त्या पुढच्या माणसाला, ते नेमकं कॅच केलं जातं आणि त्याचे मॉर्फ केलेले, एडिट केलेले व्हिडिओज तयार केले जातात व तुमच्या नातेवाईकांना पाठवले जातात किंवा सोशल मीडियावर पाठवण्याची धमकी दिली जाते. मग तुम्हाला असं म्हटलं जातं तुमचा हा व्हिडिओ एका महिलेसोबतचा व्हायरल झालेला आहे, तो युट्यूबवर प्रसारित झालेला आहे आणि त्या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यावर XYZ अशा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे, तुम्ही तात्काळ आमच्याकडे. तर हा खूप गांभीर्यानं बघण्याचा विषय आहे. याच्यामध्ये फक्त 18 ते 40 वर्षापर्यंतचीच मुलं बळी पडतात असं नाही. आम्ही बऱ्याचशा केसेस यामधले फिर्यादी हे जे आपण त्याला सिनियर सिटीजन म्हणतो हे देखील त्या या स्कॅमला बळी पडलेले आहेत. फेक वेडिंग इन्व्हाइट्स. आता ही आम्ही स्लाइड थोडी कट केली, आपण ती पुढे बघणार आहोत. APK फाईल्स फ्रॉडमध्ये. पार्सल स्कॅम. यामध्ये आपण पहिला एक व्हिडिओ बघू. Hello? Beta, this Amazon parcel has come. OTP must have come on your number. Yeah, got it. It's 25. Bro, you're giving OTP? It's dad only, बचा. पापा का, दादा का, भाई का, सबका रूप लेते हैं ये scammers. Dad, this is that dog food parcel only, no? Yeah, yes. We don't have a dog only, बचा. Be smarter than the smartest scammer. Corporate down low, to report it here. Because a doubter day keeps your पैसा okay. And remember, आता हे पार्सल स्कॅमचं तुम्हाला एक सांगतो. हे झालं OTP संदर्भात. तुमचं पार्सल डिलिव्हर करायचे त्यासाठी OTP मागतात आणि OTP घेऊन ऑनलाईन फायनान्शियल क्राईम करतात. हा फ्रॉड दुसऱ्या प्रकारे एक देखील होतो जो आपल्याकडे रिपोर्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फोन येणार, तुमचं असं कुरिअर डिलिव्हर करायचं आहे आणि सर तुम्ही कुठे आहात असं फ्रॉडस्टर तुम्हाला नॉर्मल फोन कॉलद्वारे बोलणार. तुम्ही बोलणार अरे बाबा मी तर कामावरती आहे, मी इकडे आहे तिकडे आहे, आणि तो जो फोनवरती तुमच्याशी बोलणारा इसम आहे तो तुमचं इव्हन नाव दाखवून सांगणार. तुम्ही कधी कधी तुमची पोझिशन सुद्धा सांगणार आणि तुम्ही असं ऑनलाईन परचेस केलेलं अशी वस्तू परचेस केलेली ती डिलिव्हर करायला आलेली. तर तुम्ही सांगणार की बाबा मी काय घरी नाही आहे, माझ्या घरी कोणी नाही आहे, तर एक काम कर तू ते पार्सल आहे ना वॉचमन पाशी देऊन टाक. तर तो इसम तुम्हाला बोलणार की सर ठीक आहे पार्सल मी वॉचमन पाशी देतो, पण त्यासाठी तुम्हाला एक कोड तुमच्या मोबाईलमध्ये डायल करावा लागेल आणि तो आम्हाला पाठवावा लागेल. त्याद्वारे मी पार्सल डिलिव्हर करू शकतो. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये *21# आणि पुढे 10 आकडी नंबर असतो. तो 10 आकडी नंबर असतो, तो मोबाईल नंबर असतो आणि त्याच्या पुढे हॅश असं डायल करायला सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये. तुम्ही जसा तो कोड डायल करता तसे तुमच्या मोबाईलवरती येणारे जे SMS असणार, कॉल असणार ते त्याला ऑटोमॅटिकली फॉरवर्ड होतात. तर असा कोणीही कोड डायल करायला सांगितला तर त्या कोडवरती डायल करायचं नाहीये आणि तुमचे SMS कॉल्स फॉरवर्ड होऊ द्यायचे नाही. इन केस तुमच्याकडनं झालं असेल
तर *#*21# फक्त एवढा कोड टाईप केला तरी तुम्हाला ते दिसून जाणार. ठीक आहे. याद्वारे तुमचे जे SMS जातात पुढे त्याद्वारे तुमचं व्हॉट्सअप अकाउंट देखील हॅक होऊ शकतं आणि त्या व्हॉट्सअप अकाउंटद्वारे तुमच्या परिचयाच्या व्यक्तीकडनं फ्रॉडस्टर पैसे मागायला सुरुवात करतो. तुम्ही आयुष्यभरामध्ये आता डॉक्टर लोक खूप कुणाच्या ना कुणाच्या कामाला आलेले, कुणाचा जीव वाचवलेले, कुणाचा न होणारा आजार व्याधी बरी केलेली आहे. तर भरपूर लोकांचा नव्हे तर मी तर म्हणेल 90% 100% लोकांचा तुमच्यावरती विश्वासच असतो आणि त्या विश्वासातून ते लोक पैसे पाठवतात. तर असं कुणीही व्हॉट्सअपद्वारे तुमच्याकडे पैशाची मागणी केली, जर तुम्ही त्या व्यक्तीला मदत करू इच्छित असाल तर त्याला एक साधा फोन कॉल करायचा आहे आणि त्याचं अकाउंट डिटेल मागून ते व्हेरीफाय करून त्यानंतरच त्याला पैसे पाठवायचे. असं कोणत्याही UPI नंबरवरती किंवा स्कॅनरवरती पैसे पाठवायचे नाहीये. याद्वारे जे फ्रॉड होतात त्यामध्ये यूज केलेली सिम कार्ड, बँक खाती ही सर्व फेक असतात. म्हणजे फेक नाही म्हणता येणार, तर जो फ्रॉडस्टर असतो त्याच्या नावावर नसतात, तर ती वेगळ्याच व्यक्तीच्या नावावरती असतात. त्यामुळे यामध्ये जो मुख्य आरोपी त्याला पकडणं देखील अवघड गोष्ट आहे. तर या अशा प्रकारच्या कोणत्याही फ्रॉडला बळी पडायचं नाही. ऑनलाईन शॉपिंग, दिवाळी, दसरा, आता ख्रिसमस येतोय, वेगवेगळ्या ऑफर्स आपल्याला यायला लागतील. त्याला आपण कसे बळी पडतो आणि हा स्कॅम होतो. काळजी बरोबर. शॉपिंग को लेकर स्कैम की भरमार है. सबसे आम है फिशिंग स्कैम. आपकी पसंदीदा ई-कॉमर्स कंपनियों के बन जाते हैं नकली वेब पेज. कुछ इस तरह आप इन पोर्टल्स पर शॉपिंग करते हैं, पैसे भी दे देते हैं, पर ऑर्डर नहीं पहुंचता. उल्टा आपकी जानकारी चोरी हो जाती है और आपका अकाउंट तक हैक हो सकता है. कुछ कंपनियां जैसे फ्लिपकार्ट, मिंत्रा, मीशो, ये सब इनके निशाने पर रहती क्योंकि ये पॉपुलर वेबसाइट्स हैं. साथ ही त्योहार के हिसाब से जिस प्रोडक्ट की मांग अधिक है उसे लेकर भी आपको आते हैं अविश्वसनीय ऑफर्स. जैसे दिवाली पर ड्राई फ्रूट की सेल बढ़ जाती है तो इस तरह के ऑफर की भी बाढ़ आ जाती है. ये देखिए 239 रुपए में 4 किलो ड्राई फ्रूट्स. आपको लगता है फेस्टिवल है ना तो ऑफर भी है, लेकिन नहीं, ये फ्रॉड ऑफर हो सकते हैं. आता हे तुम्ही कसं ओळखणार हा तुमच्या मनात प्रश्न असेल. तर आपण ई-कॉमर्सद्वारे खरेदी विक्री करतो. ठीक आहे. तुम्ही इंस्टाग्राम यूज करता, फेसबुक यूज करता. त्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीच ह्या ऑफर येतात. शक्यतो तिथेच ऑफर येतात आणि तिथे एक लिंक दिलेली असते. त्या लिंकद्वारे तुम्ही ह्या खोट्या URL ला भेट देता आणि त्याद्वारे Amazon, Myntra किंवा फ्लिपकार्ट असेल यासारखे ई-कॉमर्स ज्या वेबसाईट आहेत त्याच्यासारखी हुबेहूब वेबसाईट बनवली जाते आणि त्याद्वारे फ्रॉड केला जातो. तर असं कोणत्याही लिंकवरून जाऊन कधीही खरेदी आपली करायची नाहीये. यामध्ये दुसरा एक फ्रॉड होतो तो म्हणजे OLX फ्रॉड. OLX वरती आपल्या जुन्या वस्तू आपण खरेदी विक्रीला टाकतो, तर त्याद्वारे देखील हा फ्रॉड होतो. त्यामध्ये जो तुम्ही एखादी वस्तू खरेदी विक्रीला टाकता, समोरचा व्यक्ती बोलतो की ठीक आहे मी तुमची वस्तू खरेदी करतोय, त्यासाठी मी तुम्हाला एक लिंक पाठवतो आणि त्याच्यावरती तुम्ही मला 5 रुपये पाठवा आणि मी तुमच्या वस्तूची जी किंमत आहे ती देऊन टाकतो. तो त्या जुन्या वस्तूची किंमत फोटोमध्ये बघूनच डिसाईड करतो आणि ती मिळती थोडीशी किंमत टाकतो, थोडीशी वाढवून टाकतो. समजा हा लॅपटॉप आहे, हा OLX वरती मी विकायला टाकला, माझा नाहीये, विकायला टाकला, तर मला ह्या लॅपटॉपची किंमत तो फ्रॉडस्टर 25,000 टाकला आणि मला जर दुसऱ्या व्यक्तीकडनं याची 20,000 किंमत मिळत असेल तर थोडी जास्त येते. हा मी माझ्या मनात एक लालच निर्माण होणार आणि मी त्याला बोलणार ठीक आहे. मग तो बोलणार की ठीक आहे सर, मी एक लिंक पाठवतो ज्याद्वारे तुम्ही मला 5 रुपये पाठवा. मग मी त्याच अकाउंटवरती तुम्हाला जी 25,000 रुपये रक्कम आहे ती पाठवतो. लिंक तो पाठवतो, तुम्ही त्याला 5 रुपये पाठवता, त्याद्वारे तो तुमच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस घेतो आणि तुमचं खातं खाली करतो. तर अशा कोणत्याही ऑफर्सला बळी पडायचं नाही. सध्या मेशोची ऑफर सुरू होती, माहिती ना आपल्याला? मेशोची ऑफर चालू होती.
आता हा जे मेरुमणी म्हणतात ना, स्कॅम मधला मेरुमणी, हे सर्वाधिक स्कॅम जे होतात याच्यात होतात .apk फाईल्स. हे बघा, हा प्रत्येकाने पाहिला असेल, पण खास तुमच्या आग्रहास्तव आम्ही करून घेतलेलं. हेलो, नमस्कार सर, बधाई हो, आपको प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की तरफ से पक्का घर मिला है. पक्का घर? हाँ सर, बस आपको एक एप्लीकेशन डाउनलोड करनी पड़ेगी जिसका लिंक हमने आपके नंबर पर भेज दिया है. अब ये करते हो भाई, रुको. कड़क छोड़ो यार, दूध वाला चाय बनाओ भाई. रिपोर्ट कौन? तुम तो बादाम भी डाल देना तो दिमाग तेज चलेगा. है का? देख लो कैसे पक्के मकान के नाम पे बेवकूफ बनाया जा रहा है. क्या घर है भैया? आप कह रहे हैं, ये देखो जमतारा में 70 लोगों का गिरोह पकड़ा गया है. वैसे ही लोगों को फोन करके गाड़ी बंगला बैंक बैलेंस से लालच दे के बेवकूफ बनाए थे. पुलिस ने फोन ट्रैक कर लिए, धर के पकड़ लिए. कम से कम 7 साल की सजा होगी. कम से कम 7 साल की सजा होगी. अब तुम्हारा भी कोई रिश्तेदार होगा गुरु. नहीं सर, क्या बोल रहे हैं? क्या बोल रहे हैं? ये तो बिनोद तो घर दे रहे हो ना, अपने पास रख लो. तुम जब जेल जाओगे तुम्हारे घर वालों को काम आएगा. काट दिस. हेलो. क्या किए भैया, बड़ा मुश्किल से पक्का का घर मिल रहा है. पक्का का घर मिल रहा था, घर से बेघर हो जाते. मतलब हम समझे नहीं, कैसे? मतलब जैसे तुम ये एप्लीकेशन डाउनलोड कर लेते, तुम्हारा फोन हैक करके और सारा बैंक बैलेंस सफा चट. अरे बाप रे बाप, तो का बड़ा मुश्किल से 6000 रुपया सेव किया भैया. बचा लिया हम. सभी भैया आपका दूध वाला चाय. अरे फिर हम पैसा दे देंगे. फिर साइबर अपराधियों का मत लो टेंशन. स्टॉप, थिंक एंड देन टेक एक्ट. देख रहे हो विनोद, अरे लगा साहेब तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल कसं आपण. आता या ठिकाणी याला PM किसान योजना फाईल आलेली, पण शेवटी काय आहे .apk. नॉर्मली ह्या फाईल फक्त अँड्रॉइड फोन मध्येच इन्स्टॉल होतात. मी असं म्हणणार नाही सर्वांनी आयफोन घ्या. तर आता सर्वांनी काय चेक करायचं, आपला मोबाईल घ्यायचा, अँड्रॉइड मोबाईल ज्याच्याकडे आहे त्यांनी अँड्रॉइड मोबाईल आपल्या हातात घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये माय फाईल्स नावाचा फोल्डर चेक करायचा आहे, किंवा फाईल मॅनेजर. चेक करा, चेक करा. उघडलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला APK फाईल्स असं नाव आहे का, किंवा APK आहे का, त्यावरती क्लिक करा. पुन्हा कुणाकडे RTO चलन .apk, PM किसान .apk, जिओ इंटरनेट .apk फाईल आहे. आहे का इथं पुढे? सर ऑल द वे होते या फ्रॉडला तुमच्या गावाची. नाही, 4-5 दिवसापूर्वी आलेली फाईल आहे, पण ती सगळं फेक आहे म्हणून ओपन नाही केली. यांना पण आले. या सर्व फाईल सर्वांनी आताच्या आता डिलीट करायच्या. तात्काळ डिलीट करा, तात्काळ. यासारखी तुमची जिओ इंटरनेट .apk नाव वेगळं असणार, फ्रॉड तोच असणार. SBI कॅपिटल .apk आयफोन मध्ये इन्स्टॉल नाही होणार, पण अँड्रॉइड मध्ये नक्की होणार. या फाईल पूर्वी आपलं इलेक्ट्रिसिटी बिल थकलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यात 5 रुपये पाठवावे लागतील. मी एक लिंक पाठवतोय, त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि 5 रुपये पाठवतोय. ते तुम्हाला 5 रुपये पाठवून त्याद्वारे नंतर तुम्हाला बिल पेमेंट करून असं एक वेगळी स्टोरी सांगून तुम्हाला APK फाईल इन्स्टॉल करत होते. PM किसान योजना याद्वारे देखील, किंवा PM आवास योजना, वेगवेगळे नाव सांगणार, तुम्हाला ऑफर सांगणार. असं पूर्वी होत होतं, पण आता काय होतंय, तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप अकाउंटच हॅक होते आणि व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याचा पूर्ण ऍक्सेस व्हॉट्सअपकडे जातोय. तो डायरेक्टली तुमच्या ग्रुपमध्ये त्या सर्क्युलेट करतोय आणि तुमच्या मोबाईलमध्ये ऑटो डाउनलोड ऑप्शन जर ऑन असेल तर त्या फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड होत आहे. तर आजपासून तुमच्या कोणत्याही ग्रुपवरती अननोन .apk फाईल जर आली असेल पुन्हा व्यक्तीकडनं, तर तात्काळ ती फाईल ग्रुप ऍडमिननी डिलीट करायची सर्वांसाठी.
ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायचंय आणि जो व्यक्ती आहे त्याला देखील साधा फोन कॉल करून इन्फॉर्म करायचं, बाबा तुझं व्हॉट्सअप हॅक झाले का, एकदा चेक कर. मे बी त्याचा फोन सुद्धा हॅक झालेला असू शकतो आणि त्याचं बँक खातं सुद्धा खाली झालं असू शकतं. तर या गोष्टी तुम्ही सर्वांनी काटेकोरपणे याचं पालन करायचंय. कुणाचंही व्हॉट्सअप हॅक झालं तर आम्ही तुम्हाला नंतर QR कोड तर देणारच आहे. आपल्या बाहेर स्टँडी लावलेले आहे त्याच्यावर पण QR कोड आहे. व्हॉट्सअप अकाउंट असेल, तुमचं इन्स्टा अकाउंट असेल, फेसबुक अकाउंट असेल, ते QR कोड स्कॅन करून माहिती भरायची. ते जरी जमलं नाही तर आपलं पोलीस स्टेशन जवळच आहे, आम्ही तुमच्या मदतीसाठी कधी पण हजरात आहोत. तर या गोष्टीवर लक्ष ठेवायचं सर्वांनी आणि सायबर फसवणुकीपासून आपल्याला या ठिकाणी लढायचं. सगळ्यांचा मुद्दा सांगितला. व्हॉट्सअपला ऑटो डाउनलोड आहे का बघा प्रत्येकाने, ते बंद करा. स्टोरेज आणि डाटामध्ये जा, तिथला तो ऑप्शन आहे. जर तुम्ही कुठे रिसॉर्टमध्ये गेला आणि वायफाय कनेक्ट झालं तर काही MB च्या फाईल्स अशा असतात जे तुमच्या नॉर्मल डाटावर